आज आपण उपवासाची रताळ्याची कचोरी करणार आहोत. त्यासाठी मी इथे रताळी उकडून घेतलेत. ती गार झालेत. आता आपण सोलून बारीक किसणीवरती किसून घेतलेत सगळे. त्यात वरी तांदळाचं पीठ घालूया 4 चमचे, चवीनुसार मीठ घालूया आणि पाण्याचा हात घेऊन त्याचा मस्त असा मी गोळा तयार करून घेतलेला आहे. तो आपण झाकून बाजूला ठेवूया. गॅस चालू केला आहे, त्याच्यावर कढई ठेवली. 1 चमचा तूप घालून, एक हिरवी मिरची घेतली बारीक चिरून ती घालूया. अर्धा चमचा जिरं घालूया आणि 1 नारळाची वाटी मी खवणून घेतले. ते खोबरं घेऊन परतूया. त्यातच 2 चमचे साखर, 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घालून व्यवस्थित सारण तयार केलेलं आहे. ते पण बाजूला थंड करायला ठेवूया. सारण थंड झालं आहे. पिठातला 1 लिंबा एवढा गोळा घेऊन त्याची पारी तयार करूया. त्यात सारण भरूया आणि मस्त अशी कचोरी तयार झालेली आहे. गॅस वरी तांदळाच्या पिठामध्ये पुन्हा घोळवून घेऊया. तेल छान तापलं आहे. त्याच्यामध्ये कचोरी सोडून बदामी रंगावरती छान अशी तळून घेऊया. मस्त कचोऱ्या तयार झालेल्या आहेत. सॉस बरोबर गरमागरम सर्व करा.